आज 18/4/2022ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, निश्चय करा जे काही आपले आहे ते बाबांचे आहे आणि मग ट्रस्टी होऊन त्याला सांभाळा, तर सर्व पवित्र होईल. तुमची पालना शिवबाबांच्या भंडाऱ्यातून होईल. प्रश्न आहे, शिवबाबांवर पूर्ण बळी चढल्यावर म्हणजे पूर्ण समर्पित झाल्यावर कोणती सावधानी ठेवणे खूप जरुरी आहे? उत्तर, जेव्हा तुम्ही बळी चढले किंवा समर्पित झाले तेव्हा सर्व काही शिवबाबांचे झाले. मग प्रत्येक पावलात सल्ला घ्यावा लागेल. जर कोणते वाईट कर्म केले तर खूप पाप चढेल. जो पैसा शिवबाबांचा झाला त्या पैशाद्वारे कोणतेही पाप कर्म करू शकत नाही, कारण एक एक पैसा हिरेतुल्य आहे. ह्याचा खूप सांभाळ करायचा आहे. काहीही व्यर्थ जाऊ नये. बाबा तुमचे काही घेत नाहीत, परंतु जो पैसा तुमच्याजवळ आहे तो मनुष्यांना कवडीपासून हिऱ्यासारखे बनवण्याच्या सेवेमध्ये लावायचा आहे. गीत आहे, आज अंधेरे में है इंसान, म्हणजे आज मनुष्य अंधारात आहे. ओम शांती. हे गीत भक्ती करणाऱ्यांसाठी आहे. तुम्ही तर हे गीत म्हणू शकत नाही, कारण ते म्हणतात, हे भगवंता, येऊन तुमची ओळख द्या. ईश्वरच येऊन स्वतःची ओळख देतात. प्रभू, ईश्वर, भगवंत गोष्ट तर एकच आहे. प्रभूच्या ऐवजी तुम्ही म्हणता बाबा, तर ते अगदी सहज वाटते. बाबा अक्षर परिवारातील आहे. संपूर्ण रचना बाबांचीच आहे, तर सर्वजण मुलं झाली. बाबा म्हणणे खूप सहज आहे. फक्त प्रभू किंवा ईश्वर म्हटल्यावर तसे समजत नाहीत. हे बाबांचे प्रेम किंवा बाबांची संपत्ती ह्याबद्दल सुद्धा कोणालाच माहिती होत नाही. बाबा तर स्वर्ग रचतात. एवढ्या छोट्याशा गोष्टीला सुद्धा कोणी समजत नाहीत. अर्धा कल्प धक्के खाण्यातच निघून जातो. बाबा येऊन सेकंदामध्ये ओळख देतात. बाबांसमोर मुलं सुद्धा बसलेली आहेत, परंतु चालता चालता निश्चय कमी होतो. जर पक्का निश्चय झाला तरच ते खरे ब्राह्मण बनतात. आपण शिवबाबांचे नातवंड आहोत, तर बाबांच्या घरचे झालो. मग तुम्ही समजता की आपण ब्राह्मण शिवबाबांच्या भंडाऱ्यातील खातो. आता जेव्हा ब्राह्मण बनलो म्हणजे ब्राह्मणांचेच ब्रह्मभोजन आहे, शिवबाबांच्या भंडाऱ्यातील भोजन आहे, हा निश्चय असायला हवा. आपण शिवबाबांचे आहोत. बाबांना सोडण्याची तर कोणती गोष्टच नाही. आपण ब्राह्मण शिवबाबांची मुलं आहोत. आपले जे काही आहे ते सर्व शिवबाबांचे आहे आणि बाबांचे सर्व काही आपले आहे. व्यापाऱ्यांनी हिशोब केला पाहिजे. आपले सर्व काही बाबांचे आणि बाबांचे सर्व काही आपले आहे. तर मग तराजू कोणाचा भारी झाला? आपल्याजवळ कखपण आहे, म्हणजे कवडी आहे, आणि आपण म्हणतो बाबांचे राज्य आमचे राज्य आहे, तर फरक झाला ना. तुम्ही जाणता आपण ईश्वराकडून विश्वाचे मालक बनतो. आपल्याजवळ जे काही आहे ते बाबांना देतो आणि मग बाबा म्हणतात, मुलांनो, आता तुम्ही ट्रस्टी म्हणजे विश्वस्त बनून सांभाळा. असे समजा की हे सर्व शिवबाबांचे आहे. स्वतःला पण शिवबाबांचे मूल समजा, तर सर्व काही पवित्र होऊन जाईल. घरामध्ये पण जसे ब्रह्मभोजनच बनेल. शिवबाबांचा भंडारा झाला, कारण ब्राह्मणच बनवतात ना. असे तर सर्वजण म्हणतात की ईश्वराने दिलेले आहे, परंतु इथे तर आपण बाबांसमोर आहोत.
म्हणजे सन्मुख आहोत. जेव्हा आपण त्यांच्यावर बलिहार जाणार, आपण एक वेळेस बलिहार गेलो म्हणजे समर्पित झालो, तर तो शिवबाबांचा भंडारा झाला. आणि तिथे जे बनते त्यालाच ब्रह्मभोजन म्हटले जाते. मग लक्षात येते की आपण जे खातो ते शिवबाबांच्या भंडाऱ्यातूनच खातो. पवित्र तर जरूर राहायचे आहे. भोजन पवित्र झाले, परंतु जेव्हा बलिहार जाणार तेव्हाच सर्व होणार ना. द्यायचे काहीच नाही, फक्त बलिहार जायचे आहे. बाबा, हे सर्व काही तुमचे आहे. मग बाबा म्हणतात, मुलांनो, आता ट्रस्टी होऊन सांभाळा. शिवबाबांचे समजून खाल्ले तर जसे काय शिवबाबांच्या भंडाऱ्यातूनच खाल्ल्यासारखे आहे. जर विसरून गेले तर मग ते पवित्र होऊ शकत नाही. तुम्हा मुलांना आपले घरदार सुद्धा सांभाळायचे आहे, परंतु स्वतःला निमित्त ट्रस्टी समजून घरात राहून शिवबाबांच्या भंडारातील खात आहोत असे समजायचे आहे. जे पण बलिहार झाले ते शिवबाबांचे झाले. जर काही समजत नसेल तर विचारा. असे नाही की शिवबाबांच्या भंडाऱ्यातून खर्च करून काही पाप करणार नाही. ह्या पैशाद्वारे पुण्य करायचे आहे. एक एक पैसा हिऱ्यासारखा आहे. ह्याच्याद्वारे बऱ्याच जणांचे कल्याण करायचे आहे, म्हणून खूप सांभाळून वापरायचे आहे. काहीही फालतू खर्च होऊ नये, कारण ह्या पैशाने मनुष्य कवडीपासून हिऱ्यासारखे बनतात. बाबा म्हणतात, जे माझे आहे ते तुमचेच आहे. एकच बाबा आहेत जे निष्काम सेवाधारी आहेत. सर्व मुलांची सेवा करतात. बाबा म्हणतात, मी काय करणार? हे सर्व तुमचेच आहे. तुम्हीच तर राज्य करणार. माझा अभिनयच असा आहे, मी तुम्हा मुलांना सुखी करतो. श्रीमत सुद्धा मिळत राहते. जर कोणत्या कन्येची लग्न करण्याची इच्छा असेल तर म्हणतील की ते ज्ञान घेत नाही, मग तिचे लग्न करा. मुलगा जर आज्ञाधारी नसेल तर तो वारस्याचा हकदार नाही. श्रीमतावर चालत नाही तर तो श्रेष्ठ नाही, हकदार नाही. आणि मग दंड भोगावे लागेल. बाबांची आज्ञा आहे, आंधळ्यांची काठी बना. ते तर काहीच समजत नाहीत. तुम्ही जाणता, आपण सुद्धा पहिले माकडांसारखेच पतित होतो. आता बाबांनी आपली सेना घेतली आहे. आपल्याला ज्ञान देऊन मंदिर लायक ते बनवतात, विश्वाची मालक बनवतात. बाकी सर्वांना दंड देऊन मुक्तिधाममध्ये पाठवतात. बेहदच्या बाबांच्या सर्व बेहदच्याच गोष्टी आहेत. फक्त एका रामसीतेची गोष्ट नाही. बाबा सर्व शास्त्रांचे सार समजावतात. तसे तर मनुष्य खूप वाचतात, परंतु समजत तर काहीच नाही. जसे वाचूनही न वाचल्यासारखे होते. वाचत वाचत अजूनच कला कमी होत गेल्या. पतित भ्रष्टाचारी बनत गेले. ते म्हणतात, हे पतित पावन या, आणि मग गंगेमध्ये उभे राहून म्हणतात, दान करा. अरे, आपल्याला तर पावन बनायचे आहे. मग यामध्ये दान करण्याचा काय संबंध आहे? गंगेच्या पाण्यामध्ये दान करतात. मोठमोठे राजा मोहर टाकतात आणि मग पुजारी लोक आपल्या उपजीविकेसाठी काहीतरी ऐकवतात. तुमची तर 21 जन्मांची उपजीविका बाबा बनवतात. बाबा किती चांगल्या प्रकारे समजावून सांगून पावन बनवतात. भारतच पहिले पावन होता, आता पतित बनला आहे. बाबा तुम्हा मुलांना परिचय देतात की तुम्ही जे ब्राह्मण आहात, समर्पित आहात, म्हणजे तुम्ही शिवबाबांच्या भंडाऱ्यातून खाता. जर समर्पित नाही तर आसुरी भंडाऱ्यातून खाता. बाबा असे म्हणत नाहीत की तुमची जबाबदारी इथे घेऊन या, तुम्हीच सांभाळा, परंतु विश्वस्त ट्रस्टी बनून सांभाळा. निश्चय बुद्धी पाहिजे की आपण बाबांच्या भंडाऱ्यातून खातो, तर तुमचे हृदय शुद्ध होऊन जाते.
गायनसुद्धा आहे, ब्राह्मण देवी देवताय नमः. हे ब्राह्मणच नमन करण्यास लायक बनतात. तुम्ही जाणता, ब्रह्माद्वारे शिवबाबा आपल्याला शूद्रापासून ब्राह्मण बनवतात. प्रत्येक कल्पात बाबा येऊन आपल्याला रावण राज्यातून सोडवून सुखी बनवतात. तिथे दुःखाची नावनिशाण सुद्धा नाही. भारतामध्ये किती अनेक गुरु, विद्वान, पंडित आहेत. प्रत्येक स्त्रीचा पती पण गुरु आहे असे म्हणतात. तर आता किती गुरु झाले आहेत? तर हा किती उलटा कारभार चालला आहे. जसे करार करतात की पतीच तुमचा सर्व काही आहे, त्याच्या आज्ञेमध्ये राहायची आहे. पहिली आज्ञा जी कुमारी पूज्य होती ती लगेच पुजारी बनते, तर तिला सर्वांच्या पाया पडावे लागतात. मग दुसरी आज्ञा काम कटारीच्या आहारी जावे लागते, म्हणजे काम विकाराच्या अधीन जातात. तर किती फरक पडतो. इथे तर बाबा म्हणतात, मला मदतगार मुलं पाहिजे. मग त्यांनी पाया का पडावे? मुलं तर वारस आहेत ना. नम्रता दाखवण्यासाठी पाया पडण्याची गरज नाही. नमस्ते म्हणू शकता. तुम्ही म्हणू शकता की आम्ही बाबांकडून वारसा घेण्यासाठी आलो आहे. परंतु नंतर माया एकदम विसरायला लावते, बाबांचा हात सोडायला लावते. बुद्धीवर माया एकदम वार करते. आज बाबांनी समजावले, ज्याने शिवबाबांच्या भंडाऱ्यातून खाल्ले तर ते भंडारा भरपूर होऊन कालकंटक सर्व दूर होतात, ते अमर होतात. तुम्ही शिवबाबांवर बळी चढले तर तुमचे सर्व काही शिवबाबांचे झाले. हा पक्का निश्चय पण झाला पाहिजे. जर काही वाईट कर्म केले तर खूप मोठे पाप चढेल. प्रत्येक पावलात बाबांकडून सल्ला घ्यायचा आहे. हा उंच चढ आहे, म्हणजे ही चढती कला आहे. तरी सुद्धा इथे किती जण विकारात पडतात, म्हणजे विकारांच्या अधीन होतात. बाबा बाबा म्हणत 8-10 वर्ष राहतात आणि मग माया चापट मारते. बाबा म्हणतात, प्रत्येक पावलात कधी पण गोंधळून गेले तर मला विचारा. काही मुलं विचारतात की आम्ही मिलिटरीमध्ये सर्व्हिस करतो, तेथील भोजन खावे लागते. तर बाबा म्हणतात, मग काय करू शकता? बाबांकडून मत मिळाले तर जबाबदार बाबा आहेत. बरेच जण विचारतात की बाबा विदेशला जायचे आहे, तिथे पार्टीमध्ये बसावे लागते. जरूर शाकाहारी अन्नच मिळते, परंतु ते आहेत तर विकारीच ना. मग तुम्ही काहीतरी बहाणा करू शकता. ठीक आहे, आम्ही चहा घेऊ शकतो. असे अनेक प्रकारच्या युक्ती मिळत राहतात. शिवबाबांचा राईट हँड म्हणजे उजवा हात धर्मराज सुद्धा बसलेला आहे. ह्यावेळी प्रत्येक पावलात श्रीमत घ्यायची आहे. खूप श्रेष्ठ पद आहे. कोणाच्याही स्वप्नामध्ये पण आले नसेल की आपण विश्वाचे मालक बनू शकतो. ह्याबद्दल तर कोणीच काही जाणत नाहीत. किती हिरे मोत्यांचे महल होते. सोमनाथाच्या मंदिरामध्ये किती माल होता. सर्व काही उंटावरून भरभरून नेले. आता अशी वेळ येणार आहे की कोणाचे जमिनीमध्ये दबून राहील, कोणाचे राजा खाईल. तर म्हणतात ना, राम नाम सत्य आहे. खरी कमाई करणाऱ्यांचाच हात भरपूर राहतो, बाकी सर्वजण तर रिकाम्या हाताने जातील. बाबा म्हणतात, तुमच्या वस्तू तर तुमच्यासाठीच आहेत, मी तर निष्कामी आहे. असे निष्कामी कोणीच नाही. ह्यावेळी सर्वांना तमोप्रधान पतीत बनायचे आहे, म्हणजे हे कलियुग आहे. पूर्ण पतीत बनून पुन्हा पूर्ण पावन बनायचे आहे. बाबा म्हणतात, मला संकल्प आला की नवीन दुनिया रचावी, तर मी आपला अभिनय करण्यासाठी आलो आहे. जे पण मोठमोठे कलाकार आहेत ते सर्वजण अशा वेळी आपापला अभिनय करतात. आता तुम्ही जाणता की बाबा ज्ञानसंपन्न आहेत. तुम्हा मुलांना सुद्धा ते ज्ञानसंपन्न बनवत आहेत. ह्यापूर्वी आपल्याला सुद्धा हे ज्ञान नव्हते. आता तुम्ही सर्वांची जीवन कहाणी जाणता. धर्मसंस्थापक पण आहेत. सर्वात श्रेष्ठ
शिवबाबा रचयिता आहेत. आणि मग ब्रह्मा विष्णू शंकर, मग ब्रह्माद्वारे ब्राह्मण रचतात. दुसरे कोण जाणतात की ही जगदंबा सरस्वती ब्राह्मणी आहे. ह्यापूर्वी पण त्यांनी ही तपस्या केली होती, राजयोग शिकवला होता. आत्ता सुद्धा तेच कार्य करत आहेत. तर ज्ञानामध्ये रमण करायला हवे, म्हणजे ज्ञानाचे चिंतन केले पाहिजे. आपापल्या घरातच राहायचे आहे. इथेच तर सर्वजण थांबू शकत नाहीत ना. हां, शेवटी इथे येऊन तेच राहतील जे बाबांच्या सेवेमध्ये तत्पर राहतील. ते खूप आश्चर्यकारक अभिनय पाहतील. वैकुंठाचे झाड जवळ येत राहतील. बसल्या ठिकाणी साक्षात्कार करत राहतील. तुम्ही पूर्ण फरिश्ते इथेच बनता. जे काही मनुष्य आत्मे आहेत ते सर्व देह सोडतील आणि आत्मे वापस निघून जातील. बाबा पंडा बनून सर्वांना वापस घेऊन जातील. हे ज्ञान सुद्धा आत्ताच आहे. सतयुगामध्ये तर हे ज्ञान राहणार नाही. तिथे प्रारब्ध आहे आणि आता पुरुषार्थ आहे. तुम्ही 21 जन्म बाबांकडून वारसा घेण्याचा पुरुषार्थ करत आहात. तुम्ही समजता की आपण ब्राह्मण आहोत. मित्रसंबंधी इत्यादींना तुम्ही बाबांच्या आठवणीत राहून भोजन बनवून खाण्यास दिले तर त्यांचे हृदय सुद्धा शुद्ध होऊन जाईल. शेवटी जे राहतील ते खूप मजेदार गोष्टी पाहतील. बाबा वेळोवेळी आपले घर आणि दुसरे सर्व काही दाखवत राहतील. सुरुवातीला तुम्ही सुद्धा खूप काही पाहिले आहे व नंतर शेवटच्या वेळी सुद्धा खूप काही पाहायचे आहे. आता जे जातील ते काही पाहू शकणार नाहीत. आता ह्या विकारांचा पूर्ण त्याग करायचा आहे. तेव्हाच तर हिरे मोत्यांनी सजणार. विकारांचा त्याग केला नाही तर एवढा शृंगार पण मिळणार नाही. आता तुम्ही ज्ञानरत्नांनी शृंगार करत आहात, म्हणजे सजत आहात. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, खरी कमाई करून भरपूर हाताने वापस जायचे आहे. एक बाबांसोबत खरा सौदा करणारे खरे व्यापारी बनायचे आहे. दुसरा सारांश, हृदयाला शुद्ध बनवण्यासाठी बाबांच्या आठवणीत राहून ब्रह्मा भोजन बनवायचे आहे. योगयुक्त भोजन खायचे आहे आणि तसेच खाऊ पण घालायचे आहे. विकारांचा त्याग करून ज्ञानरत्नांनी सजायचे आहे आणि दुसऱ्यांना पण सजवायचे आहे. आजचे वरदान आहे, सर्व चिंता बाबांना देऊन बेफिकर स्थितीचा अनुभव करणारे परमात्म प्रिय भव. विस्तार आहे, जी मुलं परमात्म प्रिय आहेत ते नेहमी दिल तख्तावर असतात, म्हणजे बाबाच्या हृदयात राहतात. कोणाची हिम्मत नाही जे त्यांना दिलारामच्या हृदयातून वेगळे करू शकतील, म्हणजे बाहेर काढू शकतील. म्हणून तुम्ही दुनियेसमोर अगदी नशेने म्हणू शकता की आम्ही परमात्म प्रिय बनलो आहोत. ह्या नशेमध्ये राहिल्यामुळे सर्व चिंतांपासून मुक्त होणार. तुम्ही कधी चुकूनही असे म्हणू शकत नाही की आज माझे मन थोडे उदास आहे, माझे मन कुठे लागत नाही. असे बोलणेच व्यर्थ बोल आहेत. माझे म्हणणे म्हणजे अडचणीत येणे. आजचे बोधवाक्य आहे, कोणत्याही प्रकारच्या हलचलला म्हणजे अस्थिरतेला समाप्त करण्याचे साधन आहे विश्व नाटकावर म्हणजे ड्रामावर अटल निश्चय. ओम शांती.